सुट्ट्यांनंतर आजपासून शाळांची गजबज पुन्हा एकदा सुरू झालेली आहे। नव्या वर्षात नव्या वर्गात विद्यार्थी आता दाखल होत आहेत आणि त्यामुळे हा प्रवेशाचा जो उत्सव आहे तो नाशिकच्या रचना शाळेमध्ये साजरा केला जातोय। आपण दृश्यांमध्ये बघतोय हे चिमुकले आज आपल्या नवीन वर्गात प्रवेश करत आहेत आणि नवीन वर्गात येत असताना नवीन मित्र, नवीन सवंगडी, नवीन शिक्षक शिक्षिका अशा आनंदपूर्ण वातावरणात या सगळ्या विद्यार्थ्यांचं स्वागत शाळेच्या वतीनं केलं जातं आहे। शाळेचे सगळे शिक्षक वृंद जे आहेत ते या विद्यार्थ्यांचं औक्षण करत आहेत, त्यांच्यावर फुलांची पुष्पवृष्टी केली जाते आहे आणि लेझिम वाजवत आणि लेझिमच्या तालावर या सगळ्या विद्यार्थ्यांचं स्वागत या ठिकाणी रचना विद्यालयात केलं जातं आहे। आपल्यासोबत रचना विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आहेत, त्यांना विचारूयात। एक महत्त्वाचा क्षण असतो खरं तर हा, नवीन वर्षात विद्यार्थी खरं तर प्रवेश करत असतात। काय नेमकी तुमची एकूण संकल्पना आहे शाळेची? नमस्कार, आमची महाराष्ट्र समाजसेवा संघ संचलित रचना विद्यालय प्राथमिक विभागाचं दरवर्षी प्रवेशोत्सव एक आगळ्या वेगळ्या रीतीने साजरा करण्याकडे आमचा हेतू असतो। यावर्षी आम्ही जरा गावची जत्रा असते त्या जत्रेचा आणि ज्ञानात्मक जत्रा म्हणजे विद्यार्थ्यांनी शाळेत यायचा, आनंददायी शिक्षणाचा लाभ घ्यायचा, हसत खेळत शिक्षण घ्या ही संकल्पना आम्ही मांडलेली आहे। मुलांना आजच पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तक वितरण होणार आहे पाहुण्यांच्या हस्ते। आमच्या संस्थेचे कार्यकारिणी सदस्य नरेंद्र गंगाखेडकर, संदीप शेटे सर, बाविस्कर सर, पालक वर्ग सर्व उपस्थित आहेत या ठिकाणी आणि मुलांचा हा प्रवेशोत्सवाचा आनंद जो आहे तो कायम किंवा हा दिवस सदैव संस्मरणीय व्हावा किंवा तो स्मरणात राहावा ही आमची इच्छा असते आणि ती आज सफल झालेली आम्हाला अनुभवायला मिळते। विद्यार्थ्यांना आजचा हा दिवस जो आहे तो आयुष्यभर लक्षात राहावा या दृष्टीनं शाळेच्या वतीनं हा प्रवेश उत्सव जो आहे तो या ठिकाणी साजरा केला जातोय। आजच विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक देखील दिले जाणार आहेत। त्याच्यामुळे नाशिकच्या रचना विद्यालयात आज ज्यावेळेला विद्यार्थी आपल्या नवीन वर्गात नवीन सवंगडी आणि नवीन शिक्षकांसह प्रवेश करत आहेत त्यावेळेला पालकांमध्ये देखील समाधानाचं आणि आनंदाचं वातावरण बघायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।